आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही ज्ञानेशला बघत असाल, इकडे बघ हिरो. त्याला खरं म्हणजे ना ज्ञानेशला राग आला, त्यामुळे अशी मी ओरडली सकाळ म्हणजे नमकाचपासून त्याची बडबड बडबड बडबड, माझं डोकं दुखायला लागलं याची बडबड ऐकून. आणि ज्ञानेचे जे प्रश्न असतात ना, असे प्रश्न असतात ना की अशा म्हणजे छोटी लहान मुलं आहेत, लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता नाकी नऊ येतं. तुमच्या बाबतीत असं घडतं का? माझ्या बाबतीत असं खूप घडतं. आणि आमचे हे जे महाशय आहेत ना, यांना असं सांगितलं ना, एकदा सांगितलं ना की ज्ञानेश अशापासून असं असतं बाळा, पण तोच प्रश्न मला तो दुपारी पण विचारेल, संध्याकाळी पण विचारेल आणि मी त्याला सेम उत्तरं देते. तरी आमचे महाशय पुन्हा तोच प्रश्न घेऊन उभे असतात, हा ना. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच तर आज आहे शुक्रवार. तर मी, पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही चाललेलो आहोत काळा तलाव येथे. खूप दिवस झाले मी सुद्धा काळा तलाव इथे गेली नाही. काळा तलाव खूप सुंदर आहे, छान आहे. म्हणजे कल्याणमध्ये हा एक मोठा तलाव आहे आणि हा खूप जुना तलाव आहे, जे की पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात शिवाजी महाराज ना, त्यांचे जे घोडे असायचे ना, ते इथे हा जो काळा तलाव आहे इथे पाणी प्यायला यायचे. इथे जो दुर्गाडी किल्ला आहे तिथून ते इथपर्यंत म्हणजे त्या काळा तलावापर्यंत घोडे पाणी प्यायला यायचे. आणि ना हा जो काळा तलाव आहे ते दुर्गाडी किल्ला आतमधून ना भुयारी मार्ग आहे, पण तो मे बी बंद आहे. कारण त्यांना भुयारी जो मार्ग आहे ना, तिथून ना खूप जुन्या काळातले असे मोठे मोठे हांडे, जे आपण काय बोलतात, ढाल बोलतात ना त्याला, ढाल, ते ना पाण्याच्या ह्याच्यामध्ये ते असे पूर्ण वाहत आले होते वगैरे. असे मोठेच्या मोठे असे पितळेचे वगैरे हांडे होते. कारण ना याच्या ज्या टीचर आहेत ना, त्या खूप म्हणजे जवळजवळ त्यांना इथे मे बी ते लहानपणापासून इथे राहतात असं वाटतं मला. तर त्यांनी मला सांगितलं होतं, कारण ना जेव्हा याच्या टीचर ज्या छोट्या म्हणजे लहान होत्या ना, तेव्हा ते जायचे तिथे काळा तलाव तिथे खेळायला वगैरे जायचे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तिथे एकदा भुयारी मार्गातून तिथे असे पाऊस जसं तिथे एक मोठी गटार आहे, मोठीच्या मोठी, आणि ते जे गटारीचं जे होल आहे ना ते असं खूप मोठं आहे. ते मे बी मला असं वाटतं की तेच भुयारी मार्ग, तिथूनच भुयारी मार्ग असेल असं मला वाटतं. तर तिथूनच ते पूर्वीच्या काळातले हंडे वगैरे ते सगळं वाहून आलं होतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीत. तर तो जो काळा तलाव आहे तो खूप मोठा आहे आणि तिथे खूप जण सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी वगैरे येतात. खूप सुंदर आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि ज्ञानेशला सुट्टी लागल्यापासून मी ज्ञानेशला कुठेच बाहेर नेलं नाही आहे. आम्ही दोघं घरातच आहोत वगैरे. मी आज फक्त बैठकीला गेली होती तेव्हाच मी बाहेर निघाली. बाकी मी फक्त म्हणजे काय काम वगैरे असेल तरच मी बाहेर निघते. तशी मला बाहेर पडायचा खूप कंटाळा येतो. बाकी इतर ज्ञानेशची शाळा होती तेव्हा ज्ञानेशला म्हणजे शाळेत नेऊन सोडायचं, शाळेत आणून सोडायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर तेच मी सुद्धा आज खूप दिवसानंतर बाहेर पडते, म्हणजे एकदम फ्री माइंड वाटेल कुठेतरी. आणि सगळेजणं सुट्ट्या पडल्या की मुलांना कुठे ना कुठे फिरायला नेतात, या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग आज आम्ही काळा तलाव येथे चाललेलो आहोत तेच. आणि बाकी संध्याकाळी जेवणाचं वगैरे तर पप्पा पण बाहेर खाणार ना. हो हां. तर तुम्हाला माहिती आहे काय गंमत, म्हणजे अशी की आहे ना, आईला जर माहिती पडला मी, पप्पा आणि आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये खाल्लं आहे, तर आता इथे नाही, पप्पा जेव्हा घरी जातील आणि हा व्हिडिओ जेव्हा आई बघेल ना, मग काय माहिती आहे का, हां तेच. तर मग आई ना पप्पांना ओरडते आणि पप्पांना ओरडून झाली की मग नंतर मला फोन येतो, तुम्ही हॉटेलमध्ये गेला होतात, तुम्हाला कळत नाही, आई अशी बडबड करेल. पण तिचंही अगदी बरोबर आहे. अन्न हे परब्रह्म आहे. घरचं म्हणजे घरातल्या घरात म्हणजे घरचं जेवण जेवलं पाहिजे वगैरे. पण ठीक आहे, कारण काळा तलाव खूप मोठा, फिरता थोडा उशीर वगैरे लागतो आणि थोडं फ्री माइंड पाहिजे थोडंसं कधीतरी, ठीक आहे.
कधीतरी बाहेर खाल्लं तर ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही निघतोय. तर आज आम्ही तिघंही काळा तलाव येथे चाललो फिरायला. तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही ज्ञानेशला बघत असाल. इकडे बघ हिरो. त्याला खरं म्हणजे ना ज्ञानेशला राग आला, त्याला मग मी ओरडली सकाळ म्हणजे नमकाचपासून त्याची बडबड बडबड बडबड. माझं डोकं दुखायला लागलं याची बडबड ऐकून. आणि ज्ञानेचे जे प्रश्न असतात ना, असे प्रश्न असतात ना की अशा म्हणजे छोटी लहान मुलं आहेत, लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता नाकी नऊ येतं. तुमच्या बाबतीत असं घडतं का? माझ्या बाबतीत असं खूप घडतं. आणि आमचे हे जे महाशय आहेत ना, यांना असं सांगितलं ना, एकदा सांगितलं ना की ज्ञानेश अशापासून असं असतं बाळा, पण तोच प्रश्न मला तो दुपारी पण विचारेल, संध्याकाळी पण विचारेल आणि मी त्याला सेम उत्तरं देते. तरी आमचे महाशय पुन्हा तोच प्रश्न घेऊन उभे असतात, हा ना. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच. तर आज आहे शुक्रवार. तर मी, पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही चाललेलो आहोत काळा तलाव येथे. खूप दिवस झाले मी सुद्धा काळा तलाव इथे गेली नाही. काळा तलाव खूप सुंदर आहे, छान आहे. म्हणजे कल्याणमध्ये हा एक मोठा तलाव आहे आणि हा खूप जुना तलाव आहे. जे की पूर्वीच्या काळात, हां, पूर्वीच्या काळात शिवाजी महाराज आहे ना, त्यांचे जे घोडे असायचे ना, ते इथे हा जो काळा तलाव आहे इथे पाणी प्यायला यायचे. इथे जो दुर्गाडी किल्ला आहे तिथून ते इथपर्यंत म्हणजे त्या काळा तलावापर्यंत घोडे पाणी प्यायला यायचे. आणि ना हा जो काळा तलाव आहे ते दुर्गाडी किल्ला आतमधून ना भुयारी मार्ग आहे, पण तो मे बी बंद आहे. कारण त्यांना भुयारी जो मार्ग आहे ना, तिथून ना खूप जुन्या काळातले असे मोठे मोठे हांडे, जे आपण काय बोलतात, ढाल बोलतात ना त्याला, ढाल, ते ना पाण्याच्या ह्याच्यामध्ये ते असे पूर्ण वाहत आले होते वगैरे. असे मोठेच्या मोठे असे पितळेचे वगैरे हांडे होते. कारण ना याच्या ज्या टीचर आहेत ना, त्या खूप म्हणजे जवळजवळ त्यांना इथे मे बी ते लहानपणापासून इथे राहतात असं वाटतं मला. तर त्यांनी मला सांगितलं होतं. कारण ना जेव्हा याच्या टीचर ज्या छोट्या म्हणजे लहान होत्या ना, तेव्हा ते जायचे तिथे काळा तलाव तिथे खेळायला वगैरे जायचे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तिथे एकदा भुयारी मार्गातून तिथे असे पाऊस जसं तिथे एक मोठी गटार आहे, मोठीच्या मोठी. आणि ते जे गटारीचं जे होल आहे ना, ते असं खूप मोठं आहे. ते मे बी मला असं वाटतं की तेच भुयारी मार्ग, तिथूनच भुयारी मार्ग असेल असं मला वाटतं. तर तिथूनच ते पूर्वीच्या काळातले हंडे वगैरे ते सगळं वाहून आलं होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत. तर तो जो काळा तलाव आहे तो खूप मोठा आहे आणि तिथे खूप जण सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी वगैरे येतात. खूप सुंदर आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि ज्ञानेशला सुट्टी लागल्यापासून मी ज्ञानेशला कुठेच बाहेर नेलं नाही. आम्ही दोघं घरातच आहोत वगैरे. मी आज फक्त बैठकीला गेली होती तेव्हाच मी बाहेर निघाली. बाकी मी सुद्धा ना, मी फक्त म्हणजे काय काम वगैरे असेल तरच मी बाहेर निघते. तशी मला बाहेर पडायचा खूप कंटाळा येतो. बाकी इतर ज्ञानेशची शाळा होती तेव्हा ज्ञानेशला म्हणजे शाळेत नेऊन सोडायचं, शाळेत आणून सोडायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तेच मी सुद्धा आज खूप दिवसानंतर बाहेर पडते. म्हणजे एकदम फ्री माइंड वाटेल कुठेतरी. आणि सगळेजणं सुट्ट्या पडल्या की मुलांना कुठे ना कुठे फिरायला नेतात, या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग आज आम्ही काळा तलाव इथे चाललेलो आहोत. तेच. आणि बाकी संध्याकाळी जेवणाचं वगैरे तर पप्पा पण बाहेर खाणार ना. हो, हां. तर तुम्हाला माहिती आहे काय गंमत म्हणजे अशी की आहे ना, आईला जर माहिती पडला मी, पप्पा आणि आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये खाल्लं आहे, तर आता इथे नाही, पप्पा जेव्हा घरी जातील आणि हा व्हिडिओ जेव्हा आई बघेल ना, मग ते मग काय माहिती आहे का, हां तेच. तर मग आई ना पप्पांना ओरडते आणि पप्पांना ओरडून झाले की मग नंतर मला फोन येतो, तुम्ही हॉटेलमध्ये गेला होतात, तुम्हाला कळत नाही
आई अशी बडबड करेल, पण तिचंही अगदी बरोबर आहे. अन्न हे परब्रह्म आहे. घरचं म्हणजे घरातल्या घरात म्हणजे घरचं जेवण जेवलं पाहिजे वगैरे. पण ठीक आहे, कारण काळात खूप मोठा फिरता थोडा उशीर वगैरे लागतो आणि थोडं फ्री माइंड पाहिजे. थोडंसं कधीतरी ठीक आहे, कधीतरी बाहेर खाल्लं तर ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही निघतोय. तर आज आम्ही तिघंही काळा तलाव येथे चाललो फिरायला. तर आता आम्ही चालत रिक्षा स्टँडवरती चाललेलो आहोत. इथे ही जी फुटपाथ आहेत, आम्ही या फुटपाथवरून चालत चाललेलो आहोत. बाकी रस्त्यावरती गाड्यांच्या ये जा चालू आहेत. आता आम्ही रिक्षा स्टँडवरती आल्यानंतर रिक्षात बसलेलो आहोत आणि रिक्षावाल्या काकांना सांगितलेलं आहे की आम्हाला काळा तलाव इथे उतरायचं आहे. तर तेच रिक्षा स्टार्ट झाली आणि आम्ही निघालो. खरं म्हणजे ज्ञानेशला इथे ही जी कॉर्नर आहे म्हणजे इथे ज्ञानेशला उभं राहायचं होतं. पण ज्ञानेशला मी इथे कधीच म्हणजे काठावरती उभं राहून नाही देत, पण त्याला आवडतं उभं राहायला तिथे. तर आता आम्ही इथे काळा तलाव आहे इथे आम्ही आलेलो आहोत. आणि आपण जेव्हा काळा तलाव येथे जेव्हा एंट्री करतो त्याच्या राईट साईडला एक काका बसतात. ते कुरमुरे आणि गव्हाच्या पिठाच्या कणकेचे लाडू म्हणजे पिठाचे गोळे तयार ठेवतात, जेणेकरून आपण इथे जे मासे आहेत त्या माशांना हे गोळे आपण टाकू शकतो आणि आपल्या मासे बघायला मिळू शकतात. तर इथे मी 2 गोळे घेतलेले आहेत. तर हा जो एक गोळा आहे आधी 5 रुपयाला मिळायचा, आता 7 रुपयाला मिळतो. तर इथे ज्ञानेश आणि पप्पा दोघेही इथे माशांना इथे गोळे टाकत आहेत. आणि इथे साईडला खूप सुंदर छान अशी फुलं आहेत. पण यावेळेस आम्हाला फक्त एक जे पाण्यामध्ये ते म्हणजे मासे पकडण्यासाठी जे बदक असतात तेच आम्हाला दिसत आहेत. बाकी मासे काही दिसतच नाही आहेत. तर नंतर आम्हाला मासे दिसले. चालत पुढे आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता. इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांचं इथे हे भव्य असं इथे हे स्मारक आहे। आजूबाजूला खूप हिरवळ आहे, खूप सुंदर अशी फुलांची इथं झाडं लावलेली आहे। त्यामुळे ना इथे सगळ्यांना खूप म्हणजे बसायला बघायला असं आवडतं। आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप जण इथे काळा तलावामध्ये शक्यतो सगळे जर इथेच येऊन बसतात, सगळ्यांना इथे बसायला खूप आवडतं। तर इथे हे जे स्मारक आहे, तर इथे 2 मोठे असे हॉल आहेत। ते दोन्ही हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणजे जी जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये त्यांनी ज्या पेनाने काही भाषणं लिहिलेली आहेत, त्यांचा चष्मा, खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्हाला इथे बघायला मिळतील।
स्मारक आहे त्या स्मारकातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आता आम्ही पुढे वॉकिंग करतो आहे आणि हा जो तलाव हा जो काळा तलाव आहे तर इथे खूप जण वॉकिंग करण्यासाठी येतात, गॉसिप करण्यासाठी येतात. काही गोष्टी अशा असतात की घरामध्ये बसून काही गोष्टी नाही बोलता येत, तर खूप जणं समजा कोणाला जर भेटायचं असेल वगैरे किंवा काही गॉसिप वगैरे करायचे असेल तर खूप जणं इथे काळा तलाव इथे येतात. आणि इथे ना हा जो काळा तलाव आहे इथे खूप सारी ग्रीनरी आहे. सही आहे. तुम्ही इथे बघू शकतात की ही गटार आहे. तर माझ्या मते हा एक भुयारी मार्ग आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप म्हणजे खूप काही म्हणजे दिवस किंवा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे की इथून पूर्वीच्या काळातले शिवाजी महाराजांच्या काळातले जे शस्त्र होते, ढाल, त्यानंतर मोठे मोठे हंडे वगैरे तर इथूनच वाहत आले होते आणि हा भुयारी मार्ग आहे आणि शिवाजी महाराजांचे जे घोडे होते ते इथेच पाणी प्यायला याचे काळा तलाव येते. तुम्ही इथे बघू शकता आणि इथे हे खूप सुंदर छान अशा पद्धतीने हे म्हणजे बांधलेलं आहे. इथे खूप जण एक्सरसाइज करतात, कोणाला डान्स वगैरे करायचं असेल तर इथे कोणी ना डान्स वगैरे करतात किंवा रील्स वगैरे बनवतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पण इथे खूप सही वाटते किंवा पावसाळ्यामध्ये जर कोणाला इथे म्हणजे जर एक्सरसाइज करायची असेल तर ते इथे येऊन बसू शकतात. पण हे सही केलं आहे म्हणजे त्यानंतर आम्ही पुढे चालत आलेलो आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता इथे खूप जणं म्हणजे खूप जणं जुन्या काळातली गाणी ऐकत आहेत. तर इथे सुद्धा जे वयोवृद्ध माणसं आहेत ते इथे बसत आहेत आणि छान मस्त गाणी वगैरे गातात. तुम्ही हे बघू शकतात की हा काळा तलाव आहे तो हा गेट त्या काळा तलावच्या पाठीमागचा गेट आहे म्हणजे बॅक साईडचा गेट आहे. या काळा तलावला पुढे आणि पाठीमागे असे दोन्ही साईडला गेट आहेत. तर हा पाठीमागचा गेट आहे. तर आता पुढे छान मस्त मुलांसाठी खेळण्यासाठी असं गार्डन आहे. तर ज्ञानेशला गार्डनमध्ये खेळायचं आहे तर ज्ञानेश आता गार्डनमध्ये खेळतो आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात ज्ञानेशचा एकच उद्देश होता की मम्मी मला गार्डनमध्ये घेऊन चल. तर आता तो गार्डनमध्ये थोडा वेळ खेळेल.
आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. पप्पांनाही खूप भूक लागलेली आहे. तर इकडे मी ज्ञानेश गार्डनमध्ये खेळत होता. मी त्याला गार्डनमधून बोलून घेतलेलं आहे. तर त्याला खूप राग आलेला आहे आणि तो रडतो आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की त्याला अजून गार्डनमध्ये खेळायचं आहे. तर आणि जेव्हाही मी त्याला गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाते ना, ज्ञानेश रिटर्न यायचं नावच घेत नाही. त्याला तिथंच खेळायचं असतं. तर नंतर मी त्याला खूप प्रेमाने समजून सांगितलं, बाळा आपण पुन्हा नेक्स्ट टाईम येऊया गार्डनमध्ये खेळायला. आणि तरीसुद्धा तो रडत होता. तर आता आम्ही या जो काळा तलावचा जो पाठीमागचा गेट आहे त्या गेटमधून आम्ही बाहेर निघालेलो आहोत. तर इथे जवळच या म्हणजे हा जो काळा तलाव आहे तिथून थोडं पुढे चालत गेल्यानंतर म्हणजे बॅक साईडच्या म्हणजे काळा तलावचा जो बॅक साईडचा जो गेट आहे त्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर थोडं पुढे चालत जावं लागतं. तिथे एक रामदेव हॉटेल आहे. तर आम्ही त्या रामदेव हॉटेलमध्ये जेवायला गेलो कारण खूप भूक लागली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की याच्या आधी हा जो पाठीमागचा गेट आहे हा आत्ताच बांधलेला आहे, पण खूप सुरेख आणि छान असा हा गेट आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. गुड मॉर्निंग गर्ल्स. आज आहे शनिवार. तर सकाळची वेळ आहे. मी घेतलेला आहे चहा प्यायला, ब्लॅक टी घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की काल आम्ही काळा तलावला गेलो होतो. तर आम्हाला घरी येता येता आम्हाला 10 वाजले आणि मग खूप थकलो होतो म्हणून फ्रेश झालो आणि लगेच झोपून गेलो. कारण आज आहे शनिवार. तर आज पप्पांना घरी जायचं आहे कारण उद्या पप्पांची बैठक आहे. तर मी तुम्हाला सांगेन, जेव्हा त्याने शाळेत जायचं तेव्हा मी ज्ञानेशला शाळेत सोडून मग मी बैठकीला जायची आणि नंतर बैठक सुटली की मग मी ज्ञानेशला शाळेतून पिकअप करायची आणि मग मी घरी यायची. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता कसं आहे ना, ज्ञानेशला शाळेला सुट्टी आहे. मग ज्ञानेशला ठेवायचं कोणाकडे आणि ज्ञानेश एकटा राहायला घाबरतो. तर त्यामुळे मग पप्पा दर गुरुवारी येतात कारण शुक्रवारी माझी बैठक असते. तर मग पप्पा 2-3 दिवस राहतात आणि मग शनिवारी जातात. शनिवार किंवा रविवारी जातात. आणि जेव्हाही पप्पा इथं येतात ना तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लॅन करतो. आणि पप्पांना फिरायला खूप आवडतं. आणि मी तुम्हाला सांगेल की ना, ज्ञानेशलासुद्धा त्याच्या आजी आजोबांबरोबर खेळायला खूप आवडतं. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हा जो व्हिडिओ आहे तर मी हा व्हिडिओ मंगळवारी पोस्ट करणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारणसुद्धा खूप मोठं आहे. कारण ना माझ्या मोबाईलमध्ये खूप सारं स्टोरेज
झालं होतं, त्यामुळे कुठलाच मी व्हिडिओ एडिट करू शकत नव्हते. त्यामुळे काय झालं माहीत आहे की मी दुसऱ्या मोबाईलमध्ये फक्त 2 व्हिडिओ सेंड केले. अगदी 28 सेकंदाचे असे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप मी दुसऱ्या मोबाईलमध्ये मी सेंड केले. आणि मग त्यानंतर मग मला या मोबाईलमध्ये मी जेवढेही काही व्हिडिओ काढले ते सगळे डिलीट केले. मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 2 व्हिडिओ एक्स्ट्रा होते, ते मला अक्षरशः डिलीट करावे लागले. म्हणजे माझी 2 दिवसाची मेहनत पाण्यात गेल्यासारखी आहे, मी तुम्हाला असं सांगेन. त्यामुळे हे जे व्हिडिओ सगळे असे पुढे मागे झालेत हे तुम्हाला सांगेल. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.